रात्रीच्या वेळी आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोन्समुळे महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यांची झोपच उडालेली आहे। हे ड्रोन नेमके कुणाचे, ड्रोनच्या माध्यमातून नेमकी कसली पाहणी केली जाते असे अनेक प्रश्न पडलेले असतानाच आता ड्रोन फिरलेल्या भागात चोऱ्यांचेही प्रकार घडलेले आहेत आणि त्यामुळे या ड्रोनचं गूढ आता आणखीन वाढलेलं आहे। पाहूयात नेमकं काय झालंय ते या स्पेशल रिपोर्टमध्ये। हे गावकरी जितके संतापलेले आहेत तितकेच ते घाबरलेलेही आहेत आणि त्याचं कारण आहे रात्रीच्या वेळी घिरट्या घालणारे ड्रोन। अचानक कुठून तरी ड्रोन येतो आणि गावासह संपूर्ण शिवाराला घिरट्या घालतो, काही क्षणात गायबही होतो। हे ड्रोन कुणाचे, ते का घिरट्या घालतायत आणि कसली रेकी सुरू आहे या प्रश्नांनी नगर, बीड आणि संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक ग्रामस्थ चिंतातूर झालेत। 25 जूनला जायकवाडी धरणावर 4 ते 5 ड्रोनच्या घिरट्या। 1 जुलैला मनोज जरांगे मुक्कामी असलेल्या अंतरवाली सराटी ड्रोनची टेहाळणी। 15 ऑगस्टला बीडमधील ढेकणमोहा गावात ड्रोन दिसले। जून महिन्यात पुण्यातील अनेक भागात रात्री ड्रोन दिसले। 22 जूनला जालना, बीड, संभाजीनगर, अहमदनगरच्या अनेक भागात ड्रोनच्या घिरट्या। आता आकाशात भिरभिरणाऱ्या या ड्रोनची इतकी दहशत पसरली आहे की रात्री लोक रानात तर सोडाच पण कीर्तनालाही जायला घाबरतायत। झोपातून उठले ती उजेडकनी असा ती याच्यावर यायचा, असा बॅटरी किंवा चमकायचा, खाली खाली यायला लागलं। मी गेले घरात पळून, मी म्हणलं पोरा उठा, का कोण आले कोणला माहिती, चोरच आलेत म्हणलं। नजरी नाही पडलं माया काही, पण खाली उजेड आला। हे झाड आहेत ना, सगळ्या झाडावर फिरायचं, खाली यायचं। धक्कादायक म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे सध्या जिथं मुक्कामी आहेत त्या अंतरवाली सराटी गावावरही ड्रोननं घिरट्या घातल्यात। 5-6 दिवसापासून चालू आहे ती, येतंय जातंय ती, पण ते लयच लांब आहे वर, ते असं टप्प्यात येतच नाही, एका गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला, पण ते लयच लांब आहे तिकडे। त्याने काय होणार नाही, तुम्हाला किती बदनाम करायचा प्रयत्न केला, दहशत निर्माण करायचे प्रश्न, मी नाही हटू शकत। ड्रोनच्या दहशतीने अनेक गावं सध्या जागरण करत रात्रीची गस्त घालतायत।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.